निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्तैस्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्। दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतैः भवज्वलनभर्जितान्ननिशमूर्जयन्ति नरान्। चिदेकमयचन्द्रिका चयचमत्कृतीं तन्वती करोतु मम शन्तनो सपदि शन्तनो रंगना। फार सुंदर वर्णन आहे। भगवती भागीरथीच्या सुंदर वर्णन करत असताना पंडितराज जगन्नाथ आज भागीरथीच्या चरणी विनंती करतात, आणि ही विनंती ना अत्यंत व्याकुळतेने करतायत। मृदुस्मित दरस्मित समुल्लसद्वदन कांतिपूरामृतैः। मृदुस्मित जगदंबेचं स्वरूप कसं आहे, भागीरथीचं स्वरूप कसं आहे? शरच्चंद्रश्वेतां स्वभाव स्वच्छ, सहज शिशिराणाम इत्यादी स्वरूपाचं स्वरूप तर आहेच आहे, सोबत त्यांचं असं म्हणणं आहे दरस्मित समुल्लसत, मृदुस्मित। कुठेतरी फोटो काढायला उभे राहिले आणि बळच कुठेतरी स्मित करावं लागतंय, हसल्यावर फोटो चांगला येतो म्हणून हसायचं असं नाही। मृदुस्मित, आणि या मृदुस्मिताने जी चेहऱ्यावरची कांती वाढते, मुखावरची जी कांती वाढते, ह्या कांतीरूपी अमृताने संसाराग्नीमध्ये जळत असलेल्या, होरपळून निघत असलेल्या मानवांचा उद्धार करणारी तू आहेस। भवज्वलन भर्जितान निशमूर्जयन्ति नरान। आणि चैतन्य रूप चांदण्यांचा सर्व चमत्कार, चिदेकमय चंद्रिका चय चमत्कृती तन्वती। चैतन्य रूपी चांदण्यांचा सर्व चमत्कार प्रकट करते। कसा प्रकट करते? प्रकट करत असताना जे मृदुस्मित तुझ्या चेहऱ्यावर येत आहे, त्या मृदुस्मिताने जी मुखावरची तुझ्या कांती वाढते, ह्या कांती रूपी अमृताने संसाराग्नीमध्ये हुरपळून निघत असलेल्या मनुष्यांचा ताप नष्ट करते, आणि हाच चमत्कार दाखवते। चैतन्य रूपी चांदण, चांदण्याचा उल्लेख यासाठी आहे, चांदण हे शीतलता देतं, शीतलता प्रदान करतं। अंधकारामध्ये अंधकाराचा नाश करून प्रकाश निर्माण करण्याचं काम चांदणं करतं। चंद्राचं एक विशिष्ट स्थान आहे त्या बाबतीमध्ये। चांदणं म्हटलं की पहिले चंद्राचीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येणार।
नंतर चांदण्या ज्या काय आहेत त्या नंतर दिसतील. अर्थात भौतिकशास्त्राच्या नियमाने चंद्र जवळ आहे म्हणून मोठा दिसतो, बाकीचे ग्रह दूर आहेत म्हणून ते दिसायला थोडे छोटे दिसतात आपल्याला. करोतु मम शंतनोः सपदी शंतनो रंगना. शंतनो रंगना म्हणजे महाभारतामध्ये असा उल्लेख आहे, महाराज शंतनू ह्यांची पत्नी गंगा आहे आणि त्यांना गंगेपासून 8 पुत्र होतात. अर्थात एक भीष्म पितामह राहतात, बाकी सर्व वसू. जन्मतः त्यांना मुक्त करण्याचं कार्य कोणाकडे ते गंगेकडे. पहा, हे 8 वसू जे आहे त्या 8 वसूंना सुद्धा शाप मिळाला आणि या 8ही वसूंनी शाप हा होता की त्यांना पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे, परंतु एक वसू हा संपूर्ण आयुष्य पृथ्वीवर काढेल, बाकी सर्वांना मुक्त व्हायचं आहे. ह्यांनी सुद्धा जन्म घेण्याकरिता गंगाच बघितली. त्यांनी गंगेला ही विनंती केली की आम्हाला तुझ्या पोटी जन्माला घाल आणि जन्म होता क्षणी आम्हाला पृथ्वी तलावरनं मुक्त कर. आणि हे कार्य सुद्धा काही सोपं नाही आहे. अत्यंत कठीण कार्य सुद्धा भगवती भागीरथीच करू शकली आहे. सुमंद हसिते स्फुरे वदन दीप्ति पीयूषसी तिने निव विमानवा भवदवाग्नितप्ताकशी धरी विशद चित्प्रभामय अपूर्वरूपातया करो मम सुखी तनु त्वरित शंतनूची प्रिया. शंतनूची प्रिया, शंतनू महाराजांची पत्नी, प्रिय पत्नी. भूषितानांगरीपूत पुत्तमांगा सद्यः कृतानेकजनार्तिभंगा मनोहरोत्तुंग चलत्तरंगा गंगा ममांगान्यमलीकरोतु. विभूषितानंगरीपूतमांगा, मदनाचा वध करणारा मदनरिपू, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आहे, त्याला कुठलाही लोभ नाही, त्याच्या मनामध्ये कुठला मोह नाही आहे, निर्मोही असं ज्याचं चरित्र आहे, अशा महादेवानी सुद्धा, महादेवाच्या मनात सुद्धा ज्याबद्दल मोह निर्माण झाला, लोभ निर्माण झाला आणि त्यांनी मस्तकावर तिला धारण केलेलं आहे. त्यामुळे तू काय करतेस तर तू त्या महादेवाचा सुद्धा उत्तमांग विभूषित करते. उत्तमांग म्हणजे मस्तक, त्याच्या मस्तकावर राहून त्याला सुद्धा विभूषित करते. सद्यः कृतानेक जनार्तिभंगा. अत्यंत पातकी लोक असतील, ज्यांच्या पातकांची गणती नाही आहे, अशा सुद्धा अनेक पातकांच्या त्वरित त्यांच्या पातकाचा नाश करून, त्यांच्या पातकांच्या फलाचा नाश करून त्यांचा उद्धार करते, त्यांना मुक्त करते. मनोहरो तुंग चलत्तरंगा, जिच्या लाटा पार्वतीच्या मनातील भाव ओळखून महादेवाप्रमाणे नृत्य करणारी तू
आणि ह्या तांडवामुळे निर्माण होणाऱ्या लाटा, ह्या तांडवाप्रमाणे निर्माण होणाऱ्या लाटा म्हणजे ज्या लाटा अशा साध्या नाही आहेत, ह्या उंच उडणाऱ्या आहेत. आणि हे रूप जे आहे हे अत्यंत सुंदर आहे. जिच्या लाटा अत्यंत सुंदर आणि अत्यंत उंच आहेत, अशी गंगा, गंगा ममांगान्यमलीकरोतु, अशी गंगा माझे सर्व अंग हे निर्मल करो. विनंती अत्यंत व्याकुळ होऊन विनंती करतात बरं. ही व्याकुलता अत्यंत महत्वाची आहे. भगवंताच्या दारात गेलो, भगवंताच्या समोर उभे राहिलो, त्याच्याजवळ हात जोडले, त्याच्या पायावर मस्तक ठेवले, त्याच्यासमोर मस्तक टेकवलं आणि त्याला विनंती केली मला मुक्त कर, म्हणून परमेश्वर मुक्त करत नाही. ही विनंती अत्यंत व्याकुळपणे झालेली पाहिजे, व्याकुलता पाहिजे मनातली. जोवर मनातील ही व्याकुलता दिसणार नाही तोवर भगवंत सुद्धा मुक्त करणार नाही. करी अलंकार शिवोत्तमांगी, करी अलंकार शिवोत्तमांगी, शिवाच्या उत्तमांगाचा, उत्तमांगाचा, मस्तकाचा अलंकार करते. स्नाने जगाचे अघशैलभंगी, केवळ स्नान केलंय म्हणून लोकांचं अघ म्हणजे पातक, पातकांचा नाश करते. अपूर्व शोभा जिची या तरंगा, जिच्या लाटा ह्या अत्यंत सुंदर आहेत, अत्यंत उंच आहेत, उंच आणि सुंदर अशा आहेत. गंगा अशी पूत करू ममांगा, आणि अशी गंगा माझे अंग पवित्र करू. शरच्चंद्रश्वेतां शशिशकलशुभ्रालमुकुटां करैः कुम्भाभोजे वरभयनिरासौ च दधतीं सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकरस्थितां त्वान्ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः. वर्णन आपण मागे एकदा ऐकलंय, पुन्हा एकदा सांगतो. जिचा देह किंवा जिची देह कांती ही शरदचंद्र श्वेताम, शरद ऋतूतील शुभ्र अशा, निर्मल अशा चंद्रकलेप्रमाणे गौरांगी आहे, शुभ्र आहे, पांढरी आहे. शशिशकल शुभ्रालमुकुटाम, जिने चंद्राच्या कोरीला चंद्रकलेचं मुकुट धारण केलेलं आहे. कै कुंभाभोजे वरभय निरासौच दधती, एका हातामध्ये कलश आहे, एका हातामध्ये कमल धारण केलेला आहे, एका हाताने वरद हस्त आहे, वर देते आहे, आणि एका हाताने अभय देत आहे. अभय देत आहे म्हणजे आपल्याला मुक्त करण्याचं वचन देत आहे. केवळ आपलं दर्शन जरी झालं, आपल्या दृष्टीपटलावर जरी गंगा आली, तरीही आपल्या पातकांचा नाश करण्याचं वचन आपल्याला देत आहे. अशी ती गंगा. सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर, अमृतधारेप्रमाणे जिचे वस्त्र आहेत, आणि वस्त्र सुद्धा शुभ्र आहेत. पटी पीयूषाची रुचिर संस्थान मकरी, आणि मकराचं तिचं वाहन आहे, मगर हे जिचं वाहन आहे. अशी स्थितांत्वाये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः, आणि अशा गंगेचं जो कोणी स्मरण करतो त्याला कधी पराभव प्राप्त होत नाही. पराभव प्राप्त होत नाही म्हणजे क्षेत्रही असतात, कुठल्या क्षेत्रामध्ये पराभव प्राप्त होत नाही हे महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी मुक्ती कार्याचा विषय आहे.
अत्यंत पातकं केलेली असतील, कुठलेही देवता आपल्याला मुक्त करण्यास समर्थ नाही, अशी परिस्थिती ज्यावेळेस आपल्यावर निर्माण होते, त्यावेळी ही जी मुक्त होण्याची शर्यत आहे, ह्या शर्यतीत आपण कुठेतरी मागे पडतो आणि आपला पराभव होऊ शकतो. केवळ या ठिकाणी भगवती जगदंबा भागीरथीचं स्मरण जरी केलं या स्वरूपाचं, तरीही आपण तरुण जातो आणि ही जी शर्यत आहे, ही शर्यत आपण जिंकतो, याच्यामध्ये आपला पराभव होत नाही. या ठिकाणी सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर वर्णन इतकं सुंदर आहे की ज्या लाटा आहेत पाण्याच्या, ज्या अमृतधारेच्या लाटा आहेत, झळझळ वाहणाऱ्या, हे वस्त्रांचं वर्णन आहे. आणि असंच एक वर्णन अजून काल आपण ऐकलंय, पुन्हा एकदा ऐकूयात. द्यूते नागेन्द्रकृति प्रथमगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदिद्राक्पणिर्कर्तुकामे साकूतं हैववत्या मृदुलहसितया वीक्षतायास्तवाम्ब व्यालोलोल्लासिवल्गल्लहरि नटघटी ताण्डवन्नः पुनातु. द्यूतामध्ये भगवंताने काय काय गमवलंय. नाग हरलेत, गजांबर चर्म, गजांबर म्हणजे गजचर्म, जे त्यांनी वस्त्र धारण केलेले. अंबर या शब्दाचा अर्थ वस्त्र होतो. गजचर्म ते पण हरलेत. प्रथम गण एक एक करून सर्व गण हरले. शशी म्हणजे मस्तकावर असलेला चंद्र हरलेत, नंदी हरलेत, रुद्राक्ष माला हरलेत, त्रिशूल हरलेत, आयुध हरलेत, जी आयुध आहेत त्यांची, त्रिशूल असेल, डमरू असेल, त्याच्यानंतर त्यांचा पिनाक धनुष्य असेल, जी काय त्यांची बाण आहेत ते सर्व हरलेत. आणि हे सगळं हरल्याच्या नंतर ज्यावेळी पुन्हा एक डाव मांडूयात असं पार्वती म्हणते, त्यावेळेस त्यांच्यासमोर हा एक प्रश्न निर्माण जातो की आता माझ्यासमोर काही नाही आहे, माझ्याजवळ काहीच नाही, पणाला काय लावावं. तर महादेव म्हणतात मी स्वतःला पणाला लावतो. असं ज्यावेळेस महादेव म्हणतात त्यावेळेस पार्वतीचं लक्ष साकूतं हैववत्या मृदुलहसितया वीक्षतायास्तवाम्ब, पार्वतीचं लक्ष जातं तुझ्या मस्तकावर त्यांच्या, आणि त्या मस्तकावर जी तू आहेस आणि तुला हा भाव लक्षात येतो. महादेवाला स्वतःला पणाला लावण्याच्या अगोदर पण गंगाशेष आहे, गंगेला पणाला लावता येईल या भावाने पार्वती हसून ज्यावेळी जटेकडे बघते त्यावेळी व्यालोलोल्लासिवल्गल लहरी नटघटी तांडवन्नः पुनातु, त्यांच्या मस्तकावरून तांडव नृत्य करणारी तू. आमचं कल्याण करू. हे वर्णन इतकं सुंदर आहे. अगोदरच्या श्लोकामध्ये वर्णन करताना ज्या लाटांना वस्त्राचं उदाहरण दिले, वस्त्रांप्रमाणे वर्णित केलं, त्याच लाटांना या ठिकाणी तांडव स्वरूपाचं वर्णन आहे.
शरीरी चंद्राभा क्षमा द्युती चर्माद्विपाचा प्रथम गणमणी नंदीचंद्रादिसारी हारी सर्वस्व अंबा मगपण्यापणा घालू इच्छी पुरारी ऐशा संधी सतूते विहरसु निमीरवी पार्वती गूढभावे क्रोधोर्मी नित्यलीला नटवसितयिते रक्षु आम्हा प्रभावे. पुढे पंडितराज विनंती करतात, गहिवरून विनंती करतात. गहिवरत आहेत. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना अर्जुन स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव असा प्रश्न विचारतात, त्यावेळी संत सज्जनांचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, सुखदुःखौ समौ कृत्वा लाभालाभौ जया जयौ. ज्यांना सुख असो, दुःख असो, लाभ असो, अलाभ असो, जय असो, पराजय असो, काहीही असो, ज्यांना समान आहे यांना संत म्हटलं जातं, सज्जन म्हटलं जातं. पंडित जगन्नाथांना आतापर्यंत आपण संतांमध्ये आणि सज्जनांमध्ये मोजलं. ही विनंती पंडितराज अत्यंत व्याकुळपणे करतात. अत्यंत दुःख त्यांचं दिसून पडतंय. मनातील सगळा शोक या ठिकाणी बाहेर काढतात. बधानत्रागे वद्रढिमणीयं परिकरं किरीटे बालेन्दुं निरमय पुनः पन्नगगणैः न कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया. जगन्नाथ वर्णन करतात, मी इतका पातकी आहे, इतकी प्रचंड पातकं मी केली की माझ्या पातकांची गणना नाही आहे. जर मी एखाद्या तीर्थक्षेत्रावर स्नानाकरिता गेलो तर त्या तीर्थाला अशी एक भीती निर्माण होते की जर ह्या व्यक्तीने माझ्या तीर्थामध्ये स्नान केलं तर माझं तीर्थ इतकं पातकी होईल, इतर पातकी माझ्याकडे स्नानास आल्यास मी त्यांची पातकं नष्ट करू शकणार नाही असं त्या तीर्थांना वाटतं. आणि ते तीर्थसुद्धा माझ्याकडे बघून शरमेने लाजतात. त्यांना या गोष्टीची लाज वाटते. कुठल्या देवतेच्या जवळचं आवाहन करावं, कुठल्या देवतेला जर असं म्हणावं की मला मुक्त कर, तर ती देवता सुद्धा कानावर पहिले हात लावते, हात ठेवते. मी काय बोलतो हे ऐकून सुद्धा घेत नाही. एवढी पातकं माझी झालेली आहेत. आणि इतका मोठा महापातकी तुझ्या समोर मी उभा आहे. आणि माझ्यासारख्या महापातक्याचा उद्धार करणं हे सोपं काम नाहीये. एखाद्या युद्धामध्ये गेल्याच्या नंतर जसं एखाद्या योद्ध्याला समोर समरांगणामध्ये शत्रुसेना दिसावी, अशी तुझ्यासाठी माझ्यात असलेली ही सगळी पातक आहेत. माझा देह, माझं मन हे एक समरांगण आहे आणि माझ्या मनामधले जे विषाद आहेत, जे विषय आहेत, हे सर्व शत्रू आहेत. जोवर हे शत्रू नष्ट होणार नाही तोवर माझी पातक नष्ट होणार नाही आणि मी मुक्त होणार नाही. आणि माझ्या आत असलेली जी ही षड्रिपू आहेत, ह्या सर्वांना नष्ट करण्याचं काम तुझं आहे. त्यांना नष्ट करण्याकरिता बधानद्रागे दृढमरमणीयं परिकरम. कटी बांधी आधी वरी अवरी मेगे परिकरा.
बघा, जगन्नाथ पंडितांची जर कथा आपण ऐकतो म्हटलं, वर्णन जर करायचं झालं, पंडितराज अत्यंत बुद्धिमान आहेत, फार मोठे पंडित आहेत, ज्यांना ही पंडितराज उपाधी ही अकबराने दिलेली आहे. अकबर गेला, त्याच्यानंतर शहाजहान आला. शहाजहाननी सुद्धा त्यांचं स्थान राजसभेतलं तेच ठेवलं. यवनांनी सुद्धा प्रशंसा करावी इतकी त्यांची विद्वत्ता आहे. पंडितराज ब्राह्मण आहेत, हिंदू राजांनी जर त्यांची प्रशंसा करावी हे साहजिक, आपण समजू शकतो. यवन राजांनी सुद्धा त्यांची प्रशंसा करावी, त्यांना स्वतःच्या राज्यसभेमध्ये मानाचं स्थान द्यावं इतकी त्यांची विद्वत्ता आहे. आणि विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानांना कायम कोणत्याही देशात गेले तरीही मान मिळतो. असे हे पंडितराज. केवळ त्यांना पंडित नाही तर पंडित राज अशी उपाधी आहे. हे अकबराच्या मुलीला संस्कृत शिकवतात. आता पंडित राजे म्हटल्याच्या नंतर त्यांचं स्थान हे राजसभेमध्ये एक महत्वाचं आहेच, परंतु एक वैशिष्ट्य असं असतं की 24 तास ते काव्य तर करत बसणार नाहीत सभेमध्ये. आणि अकबर पण काही 24 तास काव्य ऐकत बसणार नाहीये. जो ऑफिस टाइम आहे तेवढा सोडल्यावर ऑफिस टाइममध्ये पण समजा काही काळ विरंगुळा पाहिजे, तेव्हा यांना मान. उर्वरित वेळेत यांनी काय करावं? राज्यसभेमध्ये चालणारा राज्यकारभार जो आहे त्याच्यामध्ये यांना काही काम नाही आहे. यांचं काम विरंगुळ्याचं. तर अशा वेळेसाठी अकबराची मुलगी जी भानुमती आणि अकबर यांच्यापासून झाली आहे. अकबराला भानुमती नावाच्या एका रजपूत राजकन्येपासून झालेली मुलगी. तिचंही नाव भामिनी असं आहे. तिला लवंगी असं म्हणतात. आणि वैशिष्ट्य हे आहे की भामिनी हे पंडितराज जगन्नाथांच्या पूर्वपत्नीचं नाव आहे. पूर्वपत्नीचा याचा अर्थ हा की जगन्नाथ हे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि त्यांचा पूर्वी विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव भामिनी होतं, परंतु त्या अल्पवयीन होत्या, अल्पायू होत्या. त्यांचं निधन फार लवकर झालं. त्यांच्या निधनानंतर पंडितराजांनी भामिनी विलास नावाचा एक ग्रंथ लिहिला. पंडितराजांचे बरेच काव्य आहेत. यात भामिनी विलास हा पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी लिहिला. आणि ही जी भानुमतीपासून अकबराला झालेली कन्या आहे, तिचं नाव भामिनी आहे. या भामिनीचा आणि पंडितराजांचा विवाह होतो. अकबराची संतती आणि नात्याने अकबराचा जावई म्हणून
ब्राह्मण असून सुद्धा त्या काळातल्या कर्मठ ब्राह्मणांनी पंडित राजांचा त्याग केला. त्याग केला म्हणजे त्यांना वाईट टाकलं. तुम्ही ब्राह्मण आहात, वर्णाने श्रेष्ठ आहात, वर्णानाम ब्राह्मणो गुरुः असं आमचं शास्त्र सांगतं. परंतु ब्राह्मणानेच जर असं वर्तन केलं तर इतर वर्णातील लोक सुद्धा असं वर्णन करायला कमी पाहणार नाहीत. आणि मनुस्मृतीचा असा उल्लेख आहे मनुस्मृतीमध्ये, कुठल्याही शिक्षेला क्षत्रियांच्या 126 पट ब्राह्मणांना शिक्षा मिळावी. ब्राह्मणांकडून जर एक चूक होत असेल, क्षत्रियांकडून पण एक चूक होत असेल, तर क्षत्रियांना जितकी शिक्षा मिळते ह्याच्या 126 पट ब्राह्मणांना शिक्षा मिळायला पाहिजे. कारण ब्राह्मण हे समाजाचा आधार आहेत. त्यामुळे त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी पंडित राजांचा त्याग केला, समाजातून बहिष्कृत केलं. आयुष्याचा बराच काळ पंडित राजांचा हा दिल्लीमध्ये गेलाय. परंतु एकदा वाराणसीत आल्यावर जे नको ते झालंच. सर्वांनी त्यांचा त्याग केला. पंडित राजांनी गंगा लहरीचं पठण गंगेच्या काठावर केलं. वाराणसीमधला वीरेश्वर घाट आहे, आज त्याला जगन्नाथ घाट असं म्हणतात आणि याला 52 पायऱ्या आहेत. ह्या घाटावर बसले, मन अत्यंत गहिवरून आलंय. गंगामाईचं स्वरूप, सुंदर स्वरूप असं समोर आहे. तिथे बसतायत आणि बसल्यावर एक एक श्लोकाचं पठण करतायत. आणि हा प्रत्येक श्लोक भगवतीच्या चरणी अर्पण करतायत. त्यांना म्हणतायत, भगवती मी अत्यंत पातकी आहे. माझ्या पामराकडून तुझी जेवढी स्तुती केल्या जाईल, खरं तर तुझं वर्णन गाणं हे कुणालाही शक्य नाही. अगदी भगवती सरस्वती जरी तुझं वर्णन गाण्यासाठी, लिखाणासाठी बसली ना, तर तिच्याकडून सुद्धा हे शक्य नाही होणार. मी तर अत्यंत पातकी आहे. किती पातकं माझ्याकडून झाली मला पण नाही माहिती. माझ्या पातकांची गणती नाही. कुठल्याही तीर्थावर गेलो तर तीर्थ लाजतं. परमेश्वराची स्तुती करावी तर परमेश्वर कानावर हात ठेवतात. इतका महापातकी आहे मी. माझ्यासारख्याच्या पातकांचा नाश करणं कोणाकडून शक्य आहे? एक एक श्लोक ते म्हणतायत. तो कागद तसाच हातात आहे. भगवतीला देण्यासाठी समोर हात करतात आणि भगवतीचं स्वरूप वाढत 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 एक एक पायरी वर चढतंय. बधानद्रागे वद्रढिमरमणीयंबरिकरं किरीटे बालेन्दुं निरमय पुनः पन्नगगणैः. पंडितराज वर्णन करतात, माझं मन एक सम्रांगण आहे. ह्या मनाच्या दुसऱ्या भागाला, एका भागाला तू आहेस तर दुसऱ्या भागाला प्रतिपक्षामध्ये कोण उभं आहे? तर प्रतिपक्षामध्ये माझे षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे अहंकारासहित उभे आहेत. कुठल्याही
युद्धामध्ये नुसते सेनापती असून चालत नाही, सरसेनापती महत्वाचा आहे. आणि अहंकार हा या 6ही सेनापतींचा एक सरसेनापती आहे. हे 6 जण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळी अहंकार निर्माण होतो आणि अहंकार सरसेनापतीचं स्थान प्राप्त करतो. त्यानंतर आपल्याला त्या 6 जणांपर्यंत पोहोचण्यापूर्वी अहंकाराचा नाश करावा लागतो. आणि ह्यांना नष्ट करण्याकरिता कटी बांधी आधी वरी मगाव वर्यावळी वेगे परिकराल लाटी संरक्षी दृढ उरगबंधे शशधरा. तुझा जो पदर आहे तो कमरेला व्यवस्थित घट्ट बांधून ठेव, आवळून बांध. युद्धाचा प्रसंग आहे. मस्तकावर असलेला मुकुट पडू नये म्हणून त्याला पण बांधून ठेव. नकी जे त्वाम हेला इतर जनसादृश्य धरुनी. मी कुणी साधा नाहीये, मला काही साधं समजू नकोस. ज्याप्रमाणे अंगणामध्ये खेळणारी मुलं कुठलाही खेळ खेळतात तसं मला समजू नकोस. मी अत्यंत महापातकी आहे. जगन्नाथस्यायं सुरधुनी समुद्धार समयः. मला तू साधं समजू नकोस. हा जो जगन्नाथ आहे ह्याच्या मुक्तीची वेळ आता इथे आली आहे. भगवती जगदंबा एक एक पायरी करून वर चढते. एकेका श्लोकाचं अर्पण जगन्नाथ पंडितराज जगन्नाथ करतायत. 51 श्लोक झाले. शेवटच्या पायरीवर उभे आहेत. गावातल्या लोकांना ही वार्ता कळाली. आज गंगेचं स्वरूप काहीतरी वेगळं दिसतंय. आज भागीरथी नेहमीप्रमाणे शांत नाही दिसत आहे, काहीतरी वेगळं दिसतंय. कुणीतरी सत्पुरुष तिथे उभे आहेत. दोघेही आहेत. लवंगी पण सोबत आहे. लवंगी म्हणजे पंडित राजांची द्वितीय पत्नी, जी अकबराची मुलगी आहे, ही पण सोबत आहे. सज्जनांच्या सोबत राहिल्याने आपल्याला सुद्धा सज्जनत्व प्राप्त होतं. पयः पीत्वा मातस्तव सपदीयात सहचरैः. आई, मी फार दुष्ट आहे. पयः पीत्वा मातस्तव सपदीयात सहचरैः. मी दूध पिलो. जे पयःपान तू मला करून दिलंस ते तर मी घेतलं, परंतु हे घेऊन सुद्धा माझ्या सवंगड्यांसोबत खेळण्यासाठी मी निघून गेलो. विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम्. खेळण्यासाठी निघून गेल्यावर मला कुठे विश्रांती नाही मिळाली. अत्यंत थकलेलो आहे. परत तुझ्या तीरावर आलोय. लहान मूल जेव्हा पण आई पयःपान करून देते, दूध पाजते. दूध पिल्यावर लहान मूल खेळायला निघून जातं. खेळतं 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 अत्यंत थकतं आणि पुन्हा आईच्या कुशीत झोपण्यासाठी येतं. अशी माझी परिस्थिती झाली आहे. इदानीमुत्संगे मृदुपवन संचार शिशिरे. पया तुझ्या माते पिऊनी शिशुभावे मतिहीना. सवे क्रीडा गेलो अधिक घडले दुःख चिमना.
निजोत्संगी आता निजव मजवो स्वस्थ जननी. आणि जशी आई तिच्या पदराने वारा घालत एखाद्या लहान मुलाला, तान्ह्या बाळाला झोपवते, आज मी तसंच तुझ्याजवळ आलोय. तुझ्या तीरावरून, तुझ्या पाण्याच्या वरून जो हा वारा चाललाय, हा शीतल वारा, ह्या वाऱ्याने मला आता तू झोपी घाल, मला निद्रा करून दे. चिरादुन्निद्रं मां सदय हृदये शायय चिरं सुखस्पर्शे तापाहरिपवनये जेथे अनुदिनी. अत्यंत थकलोय मी. तुझ्या तीराशी आलो, तुझे दुग्धस्वरूपी जलप्राशन केलं. मुक्त होण्याचा विचार नव्हता. मी माझ्या सवंगड्यांसोबत खेळण्यासाठी निघून गेलो. सवंगड्यांसोबत गेलो म्हणजे षड्रिपूंसोबत निघून गेलो. अहंकार माझ्याजवळ होता. अत्यंत थकलोय. आता मी तुझ्या तीरावर पुन्हा आलो. कशासाठी आलो? आता मला चिरनिद्रा हवी आहे. हा जो मंजुळ वारा तुझ्या पदरावरून येतोय, हा वारा घालून मला आता चिरकाल स्वरूपासाठी निद्रा पाहिजे. पंडित राज जगन्नाथ श्लोकाचं पठण करतात. भगवतीला देण्याकरिता श्लोकाचा कागद पुढे करतात आणि अत्यंत असा मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडतो. भगवती 52व्या पायरीवर चढते आणि पंडित राज आणि त्यांची पत्नी दोघांना पण घेऊन प्रवाहामध्ये विलीन करून घेते. तिथे जमलेले सगळे लोक हा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतायत. मनामध्ये क्रोध आहे. क्रोध 2 प्रकारचा आहे. परंतु हा पश्चात्तापाचा क्रोध आहे. हा क्रोध मनामध्ये असताना सुद्धा हे सर्व त्या ठिकाणी उभे आहेत, डोळ्यांनी प्रत्यक्ष समोरून बघत आहेत. पंडित राज भगवतीला आपली सुंदर रचना अर्पण करतात आणि भगवती सुद्धा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सोबत प्रवाहामध्ये घेऊन जाते आणि सर्व लोक त्या ठिकाणी उभे होऊन त्यांना शेवटचा निरोप देतात. जगदंबा माता की जय, गंगा माता की जय. आज गंगा दशहरा समाप्ती आहे. अत्यंत विलोभनीय असं हे काव्य, अत्यंत रसाळ अशी या काव्याची रचना. हे भावकाव्य आपण सर्वांनी या ठिकाणी अत्यंत मनापासून श्रवण केलं. केवळ स्मरणाने, केवळ स्मरण केल्याने, गंगा गंगा असं नुसतं म्हटल्याने सुद्धा अपपाठ सुचिरम केवळ तिचं स्मरण केलेलं आहे. कशा स्वरूपाची आहे असं आपण नुसतं डोळ्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय, तरीही आपल्या सर्व पातकांची नाश होतात.
अशी ही भगवती जगदंबा. दरवर्षी आपण या सुंदर रचनेचं पठण करतो, कथा श्रवण करतो. परंतु यावर्षी एक फार सुंदर योग आला, तो अधिक मासाचा. 3 वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास कधी कोणत्या महिन्यात येतो सांगता येत नाही. 32 महिने 16 दिवसांनी येणारा हा अधिक मास. हा अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं, आणि पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या सर्व सत्कर्म आपल्याला त्या पुरुषोत्तमापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. परंतु ह्या महिन्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, ह्या महिन्यामध्ये गंगा दशहरा येतो. जी विष्णूच्या, भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणकमलाचा अभिषेक करत आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ती आपल्या सर्व पातकांचा नाश करून आपल्याला मुक्त करते आणि आपल्याला सुद्धा विष्णू लोकाची प्राप्ती करून देते. म्हणून आपल्याकडून सुद्धा जितकं शक्य तितकं तिचं स्मरण होत राहणं आवश्यक आहे. तिचं स्मरण करणे, तिचं पूजन करणे. आपण इथे अखंड 10 दिवस या कथेचं श्रवण केलं, आणि या श्रवणाने आपल्या सर्वांच्या पातकांचा नाश झालेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. ही निश्चिती भगवती भागीरथीच आपल्याला देऊ शकते. शुभाकानां व्रातैरमित विचिकित्सा विचलतैः विमुक्तानामेकं किल सदनमेनः परिषदाम्. एखादं कार्य करावं की नाही करावं, हा भेद मनामध्ये कायम स्वरूपाचा असतो. प्रत्येकाला वाटतं एक कार्य मला करायला सांगितलं, परंतु ते करावं की नाही करावं, मी काय केलं पाहिजे. ज्यावेळी असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी केवळ अहो मामुद्धर्तुं जननी घटयन्त्या परिकराः एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की तिचं केवळ स्मरण केलं तरीही ती मला उद्धरून नेऊ शकते. आणि म्हणून जर सत्कर्म आहे तर ते मी केलंच पाहिजे. मी कितीही पातकं केली तरीही तिला मला उद्धरून नेण्याशिवाय पर्याय नाही आहे. ती मला उद्धरून नेईलच, परंतु मी जर सत्कर्म केले तर तिला सोयीस्कर होईल, तिचं कार्य थोडं सुकर होतं. म्हणून आम्ही सुद्धा तिचं स्मरण करणं सोडायला नाही पाहिजे. अखंड स्वरूपात तिचं स्मरण आपण केलं पाहिजे. स्फुरत्कामक्रोध प्रबलतर संजात जटिल ज्वाला जाल ज्वलित वपुषान्नः प्रतिदिनम्. मनामध्ये येणारे सर्व कामक्रोधादी विकार हे सर्वांना बाजूला ठेवून अशा ह्या जगदंबेचा आपण कायमस्वरूपी स्मरण केलं पाहिजे. केवळ स्मरण केल्याने पण जर ती आपल्या पातकांचा नाश करते तर स्मरण करणं आपल्याला शक्य आहे. वयाचा परिणाम असतो.
देह थकतो. अशावेळी भगवती भागीरथीच्या तीरापर्यंत जाणं जर शक्य नाही, परंतु तिचं दर्शन घेणं आपल्याला शक्य आहे, तिचा कलकलाट श्रवण करणे आपल्याला शक्य आहे आणि तिचं स्मरण करणे आपल्याला शक्य आहे. गंगा गंगेति यो ब्रूयात यो जनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्. ह्या 2 मंत्रांचं पठण करणं आपल्याला शक्य आहे. केवळ इतकं पठण जरी केलं तरीही आपला उद्धार होऊन जाईल. आणि गंगा दशहरामध्ये गंगा पूजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी 10 दिवस इथे येऊन सर्वांनी गंगा पूजन केलं, गंगा लहरी कथेचं श्रवण केलं. इतकं पुण्य आपल्या पाठीशी असताना आपण हे सुद्धा सोबत गाठीला बांधून घेऊन जात आहोत. हे पुण्य थोडं नाही आहे. मनापासून श्रवण केल्यावर आणि मनापासून पठण केल्यावर, मनापासून अहंकार रहित मनापासून प्रत्येक वर्षी आपण एकाच कथेचं श्रवण करतो आणि एकाच कथेचं श्रवण करताना वक्ते मात्र बदलतात. परंतु असा भाव आपल्या मनामध्ये कुठे दिसला नाही मला की ह्या वर्षी जे वक्ते आले ह्यांच्यापेक्षा मागचे बरे होते. हा अहंकार असला असता. आणि हा अहंकार कोणाच्याच मनात नाही. अहंकार रहित मनाने आपण हे सर्व श्रवण केलं, अहंकार रहित मनाने आपण पठण केलं, अहंकार रहित मनाने आपण या ठिकाणी गंगेचं पूजन केलंय. आणि हे सर्व पुण्य आपण आपल्या पदराच्या गाठीला बांधून घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून ही जगदंबा सुद्धा आपल्याला विष्णुलोक प्राप्त करून देऊ शकते. स्मरण करताना सुद्धा शरच्चंद्र श्वेतां स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणां इत्यादी स्वरूपाचे प्रत्येक ठिकाणी मूर्त स्वरूप आपल्या समोर असावंच असं नाही. मनाच्या ठिकाणी जरी आपण मूर्त स्वरूपाचं ध्यान केलं तरी ही मूर्ती आपल्या प्रत्यक्ष समोर उभी राहते. हेच आपण आत्ता इथे संपूर्ण 10 दिवसांमध्ये बघितलंय. जलाच्या ठिकाणी गंगेचं आवाहन केलंय, स्मरण केलंय, तर त्या जलामध्ये सुद्धा गंगा भगवती भागीरथी प्रकट होते, तिचं प्राकट्य होतं. त्याकरिता भगीरथांप्रमाणे आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तिचं स्मरण करण्याकरिता आपण किती पातकी आहोत हे बघण्याची आवश्यकता नाही, तर आपण किती सत्कर्मी आहोत हे पण बघण्याची आवश्यकता नाही. केवळ स्मरणाने ती आपल्याला मुक्त करू शकते. आणि अशी ही दिव्य कथा आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केली. आणि मला सुद्धा या ठिकाणी अशी ही दिव्य कथा वाचन करण्याचा, सांगण्याचा योग जो नरहरी गुरु वैदिकाश्रमाने इथे आणून दिला,
वैदिकाश्रमाचे मानावे तेवढे आभार माझ्याकडून थोडे आहेत. आपलं संपूर्ण न्यासी मंडळ मी रोज पाहतोय. आपलं न्यासी मंडळ पण इथे उपस्थित असतं आणि सक्रिय असतं. नुसतं उपस्थित नाही आहे, सक्रिय उपस्थित आहे. प्रत्येकाच्या वयांचा जर विचार केला, 50 वर्षांच्या खाली इथे कोणीच नाही. संपूर्ण न्यासी मंडळामध्ये 50 वर्षाच्या खाली कोणी नाही आहे. परंतु आजही तेवढ्याच ऊर्जेने काम करतात. कितीही आभार मानावे तेवढे थोडे आहेत. मला नरहर वैदिकाश्रमातून एक छोटासा माझा स्वतःचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. मला नरहर वैदिकाश्रमातून पूर्वी एकदा संपर्क आला. ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे. नरहर वैदिकाश्रमात बरेच सत्कर्म घडतात, वैदिक कर्म घडतात. अशी अनेक सत्कर्म आपल्या इथे घडत असताना आता पण एक आहे उद्यापासनं. आज कथा संपली याचा अर्थ हा नाही की इथे आता काहीच होणार नाही. तर उद्यापासून पुन्हा विष्णुपूजनाचा महाविष्णुपूजनाचा कार्यक्रम आहे. पुढे 3 तारखेपासून महाविष्णू याग आहे. तो संपत नाही तर पुढे भागवत आहे. मला नरहर गुरु वैदिकाश्रमाकडून एक संपर्क झाला. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. सत्कर्माचं फलित काय असतं बघा. अत्यंत बिकट परिस्थिती होती. मी ज्या ठिकाणी काम करतोय, चरितार्थ चालवण्याकरिता आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी काम करावं लागतं. पूर्वी पहिल्याच दिवशी माझा परिचय करून देताना सबनीस गुरुजींनी सांगितलं होतं की मी एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. अत्यंत बिकट परिस्थिती होती. रजा मिळणे अशक्य. आपल्या पाठीशी सत्कर्म जर असेल तर त्या सत्कर्माच्या प्रभावाने इतरांना सुद्धा त्याचा लाभ मिळतो. ज्यावेळी माझा संपर्क करण्यात आला त्यावेळी मी सबनीस गुरुजींनी संपर्क केला होता. मी त्यांना हे म्हणालो होतो माझे शक्य नाही आहे, थोडी बिकट परिस्थिती आहे, रजा मिळणे अशक्य आहे काही अंतर्गत कार्यामुळे. सबनीस गुरुजी म्हणाले आमचं कार्य थोडकं आहे, आम्ही फार मोठं कार्य करीत नाही, परंतु आमची विनंती आहे. म्हटलं ठीक आहे. आणि असा प्रस्ताव ज्यावेळी मी समोर ठेवला त्यावेळी तत्काळ मला रजा मिळाली. वैदिकाश्रमातले ही सत्कर्म आहेत आणि त्याचा लाभ त्याही वेळी मला प्राप्त झाला आणि याही वेळी मला प्राप्त झाला. यावेळी जेव्हा सबनीस गुरुजींचा मला फोन आला, त्यांनी मला म्हटलं होतं असा असा कार्यक्रम आहे, आम्हाला आपण वक्ता म्हणून असावं अशी इच्छा. प्रसंग हा होता, महाविद्यालयामध्ये वार्षिक परीक्षा थोड्या उशिरा होतात
आणि परीक्षांचा काळ म्हटलं की सर्व शिक्षकांना, सर्व प्राध्यापकांना फार धावपळीचं कार्य असतं. ते आपल्यातले बऱ्याच जणांशी बोलताना लक्षात आलं आहे की बरेच यातले शिक्षकसुद्धा आहेत, शाळेशी निगडीत पण आहेत, ते त्यांना सर्वांना माहिती आहे. महाविद्यालयाच्या परीक्षा थोड्या उशिरा असतात. तो आग्रह होता, म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बघतो, प्रयत्न करतो. हे सगळं झालं. परीक्षेचं वेळापत्रक आलं. आपला कार्यक्रम 17 तारखेला सुरू झालाय. आमच्या महाविद्यालयाच्या परीक्षा 20 तारखेपर्यंत होत्या आणि याही वेळी मला रजा मिळाली. भगवती जगदंबा आणि भागीरथीची इच्छा आणि माझं पूर्वजन्मीचं काही सुकृत असेल की वैदिकाश्रमाकडून एवढं सर्व सत्कर्म घडतं आणि त्यामध्ये मी उपस्थित आहे. केवळ इतकंच काय, भगवती भागीरथीबद्दल आम्हालाही तेवढंच प्रेम आहे माझ्या मनामध्ये. दरवर्षी उत्तर भारतामध्ये जरी जाणं नाही झालं तरीही महाराष्ट्रामध्ये भगवती भागीरथीचं एक स्वरूप आहे, गोदावरी. तिच्या स्नानाकरिता मी कुठलाही प्रसंग सोडत नाही. त्यावेळी माझी फार इच्छा होती, म्हटलं गंगा दशहराचा कालावधी असेल, भगवती गोदामाईचं स्नान राहील, काय करावं. वैदिकाश्रमाकडून फार आग्रह आहे. परंतु भगवती जगदंबेचं स्मरण केलं तर त्याही ठिकाणी भगवती राहते. आणि हे सांगण्याकरिता मला जर यायचं आहे तर मी प्रत्यक्ष भगवतीच्या जवळ असो किंवा नसो, मीही भगवतीचं स्मरण करून भगवतीच्या जवळ राहण्याचा आनंद घेऊ शकतो. तर माझाच नाही, आपला सर्वांनी तो आनंद घेतलाय. आजच्या दिवशी आपण गंगेचं पूजन करतो, तर यावेळी विश्वामित्रांची एक कथा आपण श्रवण करायला पाहिजे, जी ऋग्वेदाच्या नदी सूक्तामध्ये येते. पूर्वी आपण श्रवण केली आहे, पुन्हा एकदा श्रवण करूया, कारण आज गंगा दशहरा समाप्ती आहे. आज त्या कथा श्रवण केल्याचं फलित सुद्धा अत्यंत अगणित आहे. इमं मे गंगे यमुने सरस्वती शतुत्रिस्तोमं शशता प्रश्न्या. या मंत्रामध्ये ज्या शतुद्रीचं स्मरण करण्यात आलेलं आहे, ही शतुद्री म्हणजे आजची सतलज आणि विपाट आजची ब्रह्मा, ह्या दोन नद्या, एकीचा उगम सतलज नदी जी आहे हिचा उगम हा हिमालयामध्ये कैलास पर्वताच्या पायाशी राक्षस ताल सरोवरातून होतो. पुढे ही नदी काश्मीरमधून वाहत जात भारताच्या पंजाब राज्यात पोहोचते आणि पंजाबमधून ती पुढे पाकिस्तानमध्ये जाते आणि तिथून पुढे ती
अरबी समुद्राला मिळते. सोबतच ब्रह्मा नदी, हिचाही उगम हिमालयाच्या एका पर्वतरांगेमधून होतो आणि ही थोडी पुढे जात पंजाबमध्ये सतलज नदीला मिळते. असं हे सतलज आणि विपाट म्हणजे ब्रह्मा या दोन नद्यांचं पात्र आहे. विश्वामित्र विश्वामित्र ऋषी हे आपला संपूर्ण कुटुंब, संपूर्ण गोधन, पशुधन आणि आश्रमामध्ये असलेले सर्व मनुष्य या सर्वांना घेऊन निघालेत. वर्णन असं आहे की त्यांचा हा समूह काही योजनांपर्यंत लांब आहे. एवढा मोठा हा समूह आहे. त्यामध्ये त्यांचे गायी आहेत, काही त्यांना उपयोगी असे पशु आहेत. गायींचं वर्णन सुद्धा फार सुंदर केलेलं आहे. ह्या दुभत्या गायी आहेत. ह्या दुभत्या गायी इतक्या पुष्ट आहेत, ह्या प्रत्येक गायीच्या दुधाचा अमृतासोबत त्यांची तुलना केली जाऊ शकते. इतकं स्वादिष्ट असं दूध आहे. सर्वच गायी एका रंगाच्या नाही आहेत. पंचामृतामध्ये 5 गोष्टींचा पंचगव्यामध्ये 5 गोष्टी घ्याव्या लागतात. दूध, दही, तूप, मध आणि दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण. वर्णन असं आहे की 5 वेगवेगळ्या गायींचे 5 द्रव्य घ्यायचे आहेत. दूध कोणत्या गायीचं घ्यावं, तूप कोणत्या गायीचं घ्यावं, दही कोणत्या गायीचं घ्यावं, प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. अशा या संपूर्ण गायांचा एक समूह आहे. ह्या समूहामध्ये वासरं पण आहेत. कुणाला नेताना कसं न्यावं ह्याचं पण एक प्रमाण आहे. त्या काळात आजसारख्या गाड्या नाही आहेत. मग चालणारे जे मनुष्य आहेत त्याच्यामध्ये वृद्ध आहेत, बाल आहेत, तरुण आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत. पशूंमध्ये पण सारखंच आहे. वृद्ध आहेत, तरुण आहेत, काही लहान वासरं आहेत, काही आजारी पण आहेत. ब्राह्मणांनी दान घेताना गाय जरी चांगली असली तरी नंतर पुढे चालून तिच्या आयुष्यात काही दुःख न येणार नाही असं थोडंच आहे. गाय म्हणजे दुःख तिला असेल, कारण ती ह्या लोकांवर पृथ्वीवर राहते. पृथ्वीवर गाय राहते आणि गायीमध्ये 33 कोटी देवतांचं स्वरूप आहे, म्हणून तिला आजार होत नाही असं नाही. तिला आजार आपल्याच दुष्कर्मांमुळे घडतो. अशा आजारी पण आहेत. अशांचे कळप घेऊन जायचे आहेत. वृद्ध आणि लहान मुलं यांना मधात ठेवायचे. त्यांच्या भोवती स्त्रिया आहेत आणि त्यांच्या बाहेरच्या पट्ट्यामध्ये तरुण मंडळी आहेत. असंच गायींच्या बाबतीत पण आहे. जे वृद्ध पशु आहेत किंवा लहान पशु आहेत हे मधात आहेत. त्यांच्या भोवती गायी आणि गायींच्या भोवती पुरुष म्हणजे बैल. असा सगळा लवाजमा घेऊन विश्वामित्र चालले. हे विश्वामित्र चालत चालत पुढे जाऊन शतुत्री आणि विपाट या दोन्ही नद्यांच्या पात्राजवळ येतात. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संगम असेल नद्यांचा
हे प्रत्येक ठिकाणी महादेवाचं पूजन केलं जातं. वैशिष्ट्य आहे. जलस्रोत ज्या ठिकाणी असेल तिथे गंगा, आणि गंगेच्या काठावर महादेव. शेवटी ही जोडी सुटणार नाही. पार्वती परमेश्वर असं वेगळ्या नावाने किंवा उमारमण असं वेगळ्या नावाने म्हटलं तरी पण गंगाधर एकच शब्द आहे. पार्वती आणि रमण म्हणजे तिचा, पार्वती ज्या ठिकाणी रमते असा महादेव, असं वर्णन करताना दोन शब्द वेगवेगळी घ्यावी लागतात. परंतु गंगेला धारण करणारा महादेव जर म्हणायचं असेल, गंगाधर असं जर स्मरण करायचं असेल तर एका शब्दात होतं. तर असं महादेवाचं पूजन झालं. पूजन झाल्यावर विश्वामित्रांना असा प्रश्न पडला की आता मला एवढा सगळा लवाजमा घेऊन पलीकडच्या तीरावर जायचं. विश्वामित्र ऋषी हे दक्षिणेकडून आलेले आहेत. आता इथून ते जाणार, तर जाण्यापूर्वी त्यांना समोर एवढा मोठा प्रचंड प्रवाह आहे. शतुद्री आणि विपाट या दोन नद्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि हा सगळा प्रवाह पुढे चालला आहे. सतलज नदी ही, हिचा प्रवाह थोडासा भीषण आहे, खळखळाट असतो. ब्रह्मा नदी थोडी शांत आहे. परंतु काहीही झालं तरी एक सतलज नदीला तर पार करावंच लागणार आहे. अशी ती सतलज नदी शतुद्री, तिचं स्मरण करतायत विश्वामित्र आणि तिला म्हणतात आई. आपल्या मुखातून पहिला शब्द काय निघतो ना, हा फार महत्वाचा असतो कोणत्याही ठिकाणी गेल्यावर. कुठल्याही व्यक्तीला भेटलो ना आपण काय बोलतो हे नंतर, परंतु सुरुवातीला आपण त्यांना काय शब्दांनी संबोधतो हे फार महत्वाचं आहे. नदी ही जलस्वरूपात आहे. ह्या जलस्वरूपा नदीला सुद्धा विश्वामित्र संबोधतात आई. आई असा शब्द ऐकलाच तर शतुद्री आणि विपाट दोघी पण आश्चर्यचकित होऊन बघतात बरं. तत्पूर्वी कोणीही त्यांना आई असं संबोधलेलं नाही आहे, माता असं संबोधलेलं नाही आहे. गंगेचं अवतरण हे नंतरचं आहे वर्णनानुसार. माता असं संबोधल्याच्या नंतर या दोघी पण आश्चर्यचकित होऊन, अवाक होऊन त्यांच्याकडे बघतायत. त्यांना विचारतात तू कोण आहेस? पहिला प्रश्न, तू कोण आहेस? दुसरा प्रश्न, तू आम्हाला माता का संबोधतोस? मी विश्वामित्र. त्यांनी परिचय दिला, मी विश्वामित्र आहे असा असा काय, आणि माझा असा आश्रम आहे या ठिकाणी, आणि मी माझ्या काय कार्याने, जे काय कार्य आहे त्या कार्याने मी उत्तर दिशेला जात आहे. परंतु माते, माझ्या या प्रवासामध्ये तुझा हा जो प्रवाह आहे हा अडचण निर्माण करतोय. दुसरा प्रश्न, तू मला माता का संबोधतोस? तू अशी आहेस की तू माझ्यासारख्या अनेक मनुष्यांना आणि माझ्याकडे जे पशुधन आहे अशा अनेक पशुधनाला सुद्धा जीवन देतेस. विपाट नदीने हा प्रश्न विचारलेला आहे की ठीक आहे, तुझं म्हणणं आहे मी तुझ्यासारख्या मनुष्यांना जीवन देते, तुझ्याकडे असलेल्या पशुधनाप्रमाणे अनेक पशुधनाला सुद्धा मी जीवन देते, परंतु तुला आणि तुझ्या पशुधनाला आम्ही जीवनदान देत नाही,
तुमचं आम्ही जीवन रक्षण करीत नाही, मग तू आम्हाला माता का संबोधतोस? त्यावरचं उत्तर जे आहे विश्वामित्रांचं फार महत्त्वपूर्ण उत्तर आहे, ते आज आपण विसरून चाललोय. विश्वामित्रांचं वचन आहे, माते तू जलस्वरूपा आहेस. ज्या ज्या ठिकाणी जलाचं दर्शन होतं त्या त्या ठिकाणी तुझं स्मरण होतं. मी दक्षिण देशातून आलोय. माझ्याही देशामध्ये काही नद्या आहेत, त्यांचीही विविध नावे आहेत. परंतु तुझा जलप्रवाह बघता सुरुवातीला मला त्यांचं नामस्मरण होतं, आणि तुझ्या तीरावरचे लोक जर माझ्या भागामध्ये आले तर माझ्या भागातील देशातील नदीचा प्रवाह बघितल्यावर तुझं नामस्मरण होतं. अशी तू जलस्वरूप आहेस, आणि म्हणून तू आमची माता आहेस. सर्व मनुष्यांची माता आहे, सर्व प्राणी मात्रांची माता आहेस, सर्व सजीवांची माता आहे. ठीक आहे, इतकं तू स्मरण केलंस, तू मला माता पण संबोधलंस. तुझं वचन अत्यंत गोड आहे, तुझी वाणी अत्यंत गोड आहे. तुझी वाणी ऐकल्याच्या नंतर मी संतुष्ट झाली आहे. परंतु तुझं जे दुसरं वाक्य होतं ना, तुझा जो प्रश्न होता ना, की तुझ्या या प्रवासामध्ये माझा प्रवाह हा बाधा घालतोय, तर मी माझा प्रवाह थांबवू शकत नाही. तसा मला इंद्राने आदेशच दिला नाही. इंद्राचा आदेश आहे की मला अविरत प्रवाहित राहावं लागेल. त्यामुळे मी तुझी त्या बाबतीत सहायता नाही करू शकत. विश्वामित्र म्हणाले, मला पहिलं तीरावर जायचंय, त्याकरिता तू थांबावंस असं माझं म्हणणं नाही आहे. मी जर तुला थांबवलं तर भगवान देवराज इंद्रांचं वचन भंग होईल, त्यांचा आदेश भंग होईल, आणि तो मला नाही करायचा. परंतु तुझा प्रवाह जो आहे हा थोडा शिथिल कर, जेणेकरून मला माझ्यासोबत असलेले जे वृद्ध आहेत, बाल आहेत, स्त्री आहेत, पशुधन आहे, ह्या सर्वांना पलीकडे नेणं सुकर होईल. आणि ही स्तुती ऐकल्याच्या नंतर भगवती शतुद्री त्यांचं वचन ठेवण्याकरिता, त्यांची विनंती मानण्याकरिता पहिल्या तीरावर जाण्याकरिता त्यांना मार्ग सुकर व्हावा म्हणून स्वतःचा प्रवाह शिथिल करते. आणि पश्चात विश्वामित्र त्यांना एक वचन देतात, फार महत्त्वपूर्ण वचन देतात. माते, मी राहील नाही राहील मला माहिती नाही. तू माझं फार मोठं सहकार्य केलंस. मी राहील की नाही माहिती नाही, माझ्यासोबत जे लोक आहेत हे राहतील की नाही माहिती नाही, परंतु मनुष्य असा असेल जो ह्या संपूर्ण पृथ्वीवर कायमस्वरूपी राहील. मनुष्य राहील, व्यक्ती नाही राहणार. मानव हा प्राणी असा राहील जो संपूर्ण पृथ्वीवर पृथ्वीच्या अंतापर्यंत राहील. आणि माझं असं वचन आहे की ज्याप्रमाणे तू माझं कार्य केलेस, ह्या कार्याबद्दल कृतज्ञता मात्र तो कायमस्वरूपी ठेवील. हे विश्वामित्रांचं वचन आहे, महर्षी विश्वामित्रांचं. आणि हे मानवांकरिता त्यांचा हा आदेश आहे की हे जलस्रोत आहेत जे भगवती भागीरथीचं स्वरूप आहेत. ह्या भागीरथीच्या स्वरूपाचं पूजन करणे, स्मरण करणे, त्यांचं संवर्धन करणे हे आपलं काम आहे. आज आपण पाहतो कित्येक नद्यांचा प्रवाह आज शुष्क झालाय.
कित्येक नद्यांचं पाणी दूषित झालंय. कित्येक नद्यांच्या काठावरील महावृक्ष जे होते यांचं छेदन झालं. आणि ह्यामुळे नुकसान आपलंच होतं. का होतं ते पण सांगतो. पाऊस आल्यावर जी माती आहे, नदीच्या काठावर असलेल्या शेतांमधली माती, ही पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदीच्या पात्रांमध्ये जाते आणि नदीच्या पाण्यासोबत वाहून ती समुद्रात जाते. अथवा थोडा प्रवाह शिथिल झाला की तो गाळ सगळा खाली नदीच्या पात्रात जाऊन साचतो आणि याने नदीची खोली कमी होते, ज्यामुळे वर पाणी टिकत नाही. ही माती टिकवून ठेवण्यासाठी वृक्षांचं रोपण करणे आवश्यक आहे. ज्या वृक्षांपासून आपल्याला शीतलता प्राप्त होते, वृक्षांचं संवर्धन इतर काही नाही, किमान आपल्याला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून तरी आपण करायला पाहिजे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण वडांचं पूजन करतो. आपल्या संपूर्ण सणांच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारणं आहेत. काय वैज्ञानिक कारण आहे बघा. वटसावित्री पूजनाच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन केलं जातं. ह्याच्या मागे फार मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपल्या ज्या कथा आहेत, ह्या सगळ्या कथासुद्धा प्रत्येक ठिकाणी विज्ञान घातलं तर त्या सगळ्या गोष्टी समजतातच असं नाही. म्हणून पुराणांमध्ये सुद्धा अशा काही कथा सांगाव्या लागतात. सत्यवानाचं जीवन सावित्रीने यमाकडून खेचून आणले, ते त्या दिवशी आणलं. आणि त्या दिवशी सत्यवान सुद्धा वडाच्या झाडावर होता. म्हणून वटसावित्रीच्या दिवशी वडाचं पूजन करतात. ह्याच्या मागचा उद्देश हा आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती असेल कदाचित, झाड किंवा वृक्ष हे स्वयंपोषी आहेत. म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात. आपण परपोषी आहोत. आपल्याला स्वतःच्या अन्नाकरिता झाडांवर अवलंबून राहावं लागतं. जो आपला आहार आहे त्या आहारावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. परंतु झाडं जी आहेत ती स्वयंपोषी आहेत. आणि या स्वयंपोषणाकरिता त्यांना जो आपला निश्वास आहे असा कार्बन डायऑक्साईड फार महत्त्वपूर्ण आहे. आणि याचं ग्रहण केल्यावर ज्यावेळी अन्न तयार होतं, अन्न तयार झाल्यानंतर झाडांमधून प्राणवायू सोडला जातो. आणि वडाच्या झाडापासून जो प्राणवायू सोडला जातो ह्याचं प्रमाण इतर झाडांपेक्षा अत्यंत जास्त आहे. एका ठिकाणी जर वडाचं झाड लागलेलं असेल तर त्या पारंब्यांपासून नवीन वडाचं झाड आपोआप उगवतं. त्याचं रोपण पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. एका वडाच्या झाडापासून 1000 व्यक्तींना लागणारा प्राणवायू प्राप्त होतो. एका वडापासून. म्हणून वटसावित्रीच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन केलं जातं. ही त्याच्याबद्दल असलेली कृतज्ञता आहे. आज अशी परिस्थिती आहे बऱ्याच गावांमध्ये, बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजनाकरिता सुद्धा वड नाही आहे.
बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरातील बऱ्याच भागांमध्ये जे नवीन नवीन भाग निर्माण झालेले आहेत, अशा या नवीन भागांमध्ये वडाचं पूजन करण्याकरता सुद्धा वड नाही आहे. दिवाळीच्या अगोदर येणारी बारस, द्वादशी, गौवत्स, त्या दिवशी पूजनाकरिता गाय नाही. श्रावण अमावस्येला पूजनाकरिता बैल नाही. ही त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त कशी करणार? आमच्याकडील पशुधन जर टिकत नसेल तर त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता कशी ठेवणार? आमच्या पर्यावरणामधील जर हीच महावृक्ष टिकत नसतील तर यांचं पूजन आम्ही कसं करणार? यांचं संवर्धन कसं करणार? यांच्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करणार? दिवाळीच्या नंतर एक अष्टमी येते, त्या दिवशी आवळ्याचं पूजन केलं जातं. त्याचं कारण हे आहे की तो जो काळ आहे तो काळ रोगांनी भरलेला आहे. दिवाळीच्या नंतर थंडी वाढत जाते आणि त्या काळामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी ह्याकरिता पौष्टिक असं फळ कोणतं आहे तर तो आवळा आहे. आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवळ्याचं पूजन केलं जातं किंवा त्या आवळ्याच्या झाडाचं पण पूजन केलं जातं. सोबतच तुळशीचं पण पूजन केलं जातं. तुलसी विवाह पण केला जातो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी हे सर्व आहेत. आज कुठलीही औषधी घ्यायची असली की आपण तुळस आहे का हे पाहतो, परंतु आपल्या दारामध्ये तुळस आहे की नाही हे बघत नाहीत. आजच्या पिढीचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जर कथेमध्ये आणलं तर ते म्हणतात अध्यात्म असतं खूप आणि आम्ही अध्यात्माला मानत नाही. विज्ञान कुणी सांगतच नाही. असं विज्ञान जर त्या पिढीच्या समोर आलं तर ते पण कथा श्रवण करतील आणि त्यातून त्यांना सुद्धा विज्ञान समजेल. हे विज्ञान फार महत्वाचं आहे. अध्यात्माची जोड असलेलं विज्ञान आहे. अध्यात्म वेगळा आणि विज्ञान वेगळं नाही आहे. विज्ञान हा अध्यात्माचा एक भाग आहे. जसे दोन्ही वेगळे नाही तसे दोन्ही एक पण नाही आहेत. अध्यात्माचा एक भाग आहे विज्ञान आणि तो पण समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज फार महत्त्वाची परंपरा सुरू झाली, ट्रेंड सोशल मीडियावर. हा ट्रेंड आपल्या परंपरेला लागून धरून पण ठेवू शकतो, परंतु आज जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही सगळी आपल्या परंपरेपासून आपल्याला दूर करणारी दिसते. आणि या ट्रेंडमध्ये ना एक महत्त्वाचा भाग असतो तो कंटेंट. हा कंटेंट फार महत्त्वाचा असतो जो परंपरेशी जोडून ठेवता येतो. थोडासा विषय आपला विषयांतराकडे चाललाय. महत्त्वाचा विषय एवढाच आहे, पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण करणं आपल्याला पाहिजे, वृक्षारोपण करणं पण आपल्याला पाहिजे.
नदी संवर्धन करणे पण आपल्याला आवश्यक आहे. आज आपण गंगा दशहरा समाप्तीच्या दिवशी का असेना गंगा पूजन केलेलं आहे. गंगेच्या कथेचं श्रवण केलंय, गंगेच्या कथेचं वाचन केलंय, पठण केलंय. आज आपण असा सुद्धा एक संकल्प करूयात. गंगा दशहरामध्ये दानादी सर्व कर्म केली जातात. दान केली जातात, जप केला जातो, धारणा केली जाते, पूजन केलं जातं, हवनादी कर्म केली जातात. आणि आता तर अधिक मास म्हटल्याच्या नंतर अधिक फल प्राप्त होणार म्हणून आपण अधिक काही कर्म करू शकतो. ही सर्व कर्म करताना आपल्याला एक संकल्प करावा लागतो. आपण हा पण एक संकल्प करूयात की आपल्याकडून जिथे शक्य तिथे आपण वृक्षारोपण पण करूयात. जिथे शक्य त्या ठिकाणी आपण नदी संवर्धनाचा प्रकल्पामध्ये जोडूयात आणि गंगेचं स्वरूप टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करूयात. जितकं शक्य तितकं गंगेचं संवर्धन करूया. गंगा आपल्या पातकांचा नाश तर करेल, परंतु गंगा टिकणं महत्वाचं आहे. गंगेचं संरक्षण होईल तेव्हा गंगा टिकेल, आणि गंगा टिकेल त्यावेळी आपल्या पातकांचा नाश करेल. स्मरणाने गंगा पातकांचा नाश करते, श्रवणाने पातकांचा नाश करते, दर्शनाने पातकांचा नाश करते, परंतु त्यासाठी गंगा पण टिकणं महत्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी नदीचं स्वरूप दिसतं ह्या प्रत्येक ठिकाणी गंगेचंच स्वरूप आहे. ह्या प्रत्येक नदीच्या ठिकाणी गंगेचं स्मरण केलं की गंगा त्या ठिकाणी आहे आणि ती आपल्या पातकांचा नाश करेल. म्हणून काम क्रोधादी षड्रिपूंचा त्याग करून, अहंकाराचा त्याग करून ज्या ज्या ठिकाणी गंगेचं स्वरूप दिसतं त्या त्या ठिकाणी गंगेचं स्मरण करून, तिचं संवर्धन करून आपण हीच गंगेची सेवा करूया. दरवर्षी नरहर गुरु वैदिक आश्रमाच्या अनुषंगाने, प्रयत्नाने आपल्याला अशाच प्रकारे ही कथा श्रवण करायचा लाभ मिळतो. दरवर्षी आपण ही कथा श्रवण करतो, वेगवेगळ्या स्वरूपात श्रवण करतो. कुणी क्रमशः 52 श्लोकांचं पठण करून अर्थस्वरूपामध्ये विवरण करतात. माझा थोडासा क्रम वेगळा होता. मी थोडासा अर्थाचा अनुषंग घेतला, मूळ क्रमाला बदललं. कवींची कल्पकता या ठिकाणी थोडीशी भेदल्या गेली आहे. त्यांचा जो क्रम होता तो माझ्याकडून थोडासा बदलला गेला आहे. कारण मी केवळ असा विचार केला की जगन्नाथ पंडित यांनी जी गंगा लहरीचं रचना केलेली आहे ही एका क्षणी एका ठिकाणी बसून केलेली नसावी. ज्या ज्या ठिकाणी जसं जसं स्मरण दिसतंय, स्वरूप दिसतंय, तसं तसं त्यांनी ते वर्णन केलेलं असावं. आणि शेवटच्या वेळी संपूर्ण गंगा लहरीचं पठण करून ती भगवती भागीरथीला अर्पण केली असावी. सुरुवातीला आपण भगवती जगदंबेचं स्वरूप बघितलं, नंतर जगन्नाथ पंडितांनी आपणा सर्वांकरिता केलेली प्रार्थना बघितली. समृद्धम सौभाग्यम
समृद्धं सौभाग्यं सकुलवसुधायाः किमपि वितन् महेश्वर्यं लीलाजनितजगतः खंडपरशोः. आपल्यासाठी केलेली प्रार्थना आहे की तुझं हे जे जल आहे हे आमच्या अकल्याणाचा नाश करू. आमच्या म्हणजे सर्वांच्या. असंही वर्णन बघितलं. आणि त्यानंतर विव्हळतेने मनातील सर्व दुःख एकवटून जो प्रलाप निर्माण झाला, ह्या प्रलापाने भगवती जगदंबेची व्याकुळतेने आराधना केली, विनंती केली. आणि ही विनंती ऐकत असताना त्यांच्या मनातील विभ्वळता जाणून, त्यांच्या मनातील अहंकाररहित मनाचा विचार करून भगवती जगदंबा सुद्धा, भगवती भागीरथी सुद्धा एक एक पायरी वर चढत चढत गेली. आणि शेवटी त्या दोघांना पण संत सज्जनांच्या संगे सत्कर्म वाढत जातात. संगती संगदोष आणि या ठिकाणी खरंच आपल्याला धर्मशास्त्रातील एक वचन खरंच जाणून पडतं. सत्कर्मातील पतीच्या कर्मांचा अर्धा वाटा पत्नीला प्राप्त होतो. सत्कर्मातील पतीने जी पण सत्कर्म केलेली असतील त्या कर्माच्या फलिताचा अर्धा वाटा पत्नीला प्राप्त होतो. आणि म्हणून का असे ना, पंडित राजांच्या ह्या सत्कर्माचं फलित प्राप्त झालं असेल म्हणून भगवती भागीरथीने पंडित राजांच्या सोबत सोबत लवंगी म्हणजे त्यांची जी पत्नी आहे तिला सुद्धा मुक्त केलंय. गंगा मैया की जय. या ठिकाणी सर्वांचे बरेच कष्ट आहेत. एक कर्म, आता हा महिनाभर सर्व कार्यक्रम नरहर गजू वैदिक आश्रमाकडून चालवला चालला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून, अधिक महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून कर्मांना सुरुवात झालेली आहे. रोज तितक्याच श्रद्धेने आणि ऊर्जेने काम करणे अशक्य आहे. कारंजा लाडला, लाड कारंजा, ज्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचे पूर्णावतार, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला, यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार कार्य समाप्तीच्या दिनापर्यंत, म्हणजे ज्या दिवशी ते शैलगमनाला गेले, श्रीशैल पर्वतावर त्यांनी जाऊन स्वतःचं अवतार कार्य संपवलं. हा संपूर्ण कालावधी जो आहे हा मधातला, जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचा हा 45 दिवसांचा कालावधी आहे. ते एक संस्थान 45 दिवस संपूर्ण असा एक उत्सव चालू होता. आणि हे दुसरं संस्थान आज मी पाहतोय की अधिक मास संपूर्ण महिनाभर तितकीच श्रद्धा आणि तितक्याच ऊर्जेने हे सर्व लोक काम करतात. प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी कार्य चालूच आहे. जो महिना आला त्या महिन्यात त्या महिन्याचं वैशिष्ट्य देवता कोण, त्या देवतेची आराधना सर्वांकडून घडली पाहिजे. आम्ही करतोय ही भावनाच नाहीये. ह्या संपूर्ण 10 दिवसांमध्ये एकाही न्यासी, जेवढेही लोक मला भेटले, यातल्या एकाच्याही मुखातून मला असं ऐकायला नाही मिळालं की हे कार्य आम्ही करतोय. नाही, आमच्याकडून घडवून घेणारे हे कार्य केवळ इतरांच्या, सर्वांच्या कल्याणाकरिता आहे. आणि हे सर्व कार्य महाराज आमच्याकडून घडवून घेतात. हेच वाक्य ऐकायला मिळतं. थोडाही अहंकार नाही आहे.
यांनी मला या ठिकाणी येऊन ही संपूर्ण 10 दिवस भगवती भागीरथीची ही कथा वर्णन करण्याची संधी दिली आहे. या संपूर्ण न्यासींचा मी अत्यंत आभारी आहे. मानावे तेवढे आभार कमी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझे आईवडील इथे नाही आहेत, ते घरी बसून माझी कथा श्रवण करतात आणि त्यांना या कथेचा लाभ देणारे हे आमचे अत्रे काका, सप्रे काका हे रोज इथे येतात, कथेचं संपूर्ण शूटिंग करतात, व्यवस्थित एडिट करतात आणि यूट्यूबला टाकतात. माझे आई वडील तिकडे कारंजाला आहेत. बाकी काही नातेवाईक त्यांच्या घरी आहेत. आमचे आई वडील आनंदाने त्यांना ती लिंक पाठवतात आणि ते सुद्धा तिथून बघून तिथे बसून बघतायत. मला त्यांचे पण फोन येतात. कौतुक ह्या गोष्टीचं त्यांना की ही माझी पहिली कथा आहे. मी याच्या अगोदर कधी कथा केली नाही आणि ही संधी मला नरहरी वैदिक आश्रमाने दिली आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि अजून आमचे, त्यांचं नाव काय, हे कोण, जगन काका. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. रोज मी इथे येतो ना, मी येण्याच्या 10-15 मिनिट अगोदर ते हजर असतात. आल्या आल्या माईकची टेस्टिंग त्यांची चालू. त्यांच्याही मनामध्ये भाव एकच की वक्ता जो काय बोलतोय सर्वांना ऐकायला व्यवस्थित गेलं पाहिजे. त्यांचेही आभार मानतो. आणि हे सर्वजण जे आहेत ना या ठिकाणी आलेले, यांनी इतकी आपुलकी दिली आहे मला, इतकं प्रेम मिळालंय आणि सर्वांनी प्रेमाने येऊन या ठिकाणी कथा केली, कथा श्रवण केली. मला बरेच जण भेटले आणि सर्वांनी तेवढ्याच आपुलकीने माझी विचारपूस करणे, अगदी प्रेमाने इथे येणे, प्रत्येकाने अगदी तन्मयतेने सर्वांनी कथा श्रवण केली. कदाचित माझ्याकडून बोलण्यात बरेचदा चूक झालीही असेल, परंतु मला तसं कोणी सांगितलं नाही. शास्त्रवचन आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. जे श्रद्धावान असतात ना त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान म्हणजे त्यांना मुक्त होता येतं, ते मुक्त होतात. कदाचित ह्या भावनेने पण त्यांनी मला कदाचित सांगितलं नसेल, परंतु आपल्या सर्वांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष आभार भगवती जगदंबा भागीरथीचे पण मानतो की तिने मला तेवढी शक्ती दिली की मी इथे बसून आपणा सर्वांसमोर तिचं वर्णन व्यक्त करू शकेल. जगन्नाथ पंडितांनी रचलेले ही संपूर्ण श्लोक, 52 श्लोक, यांचा अभ्यास करून यांचं वर्णन करणे, केवळ एक श्लोक 1 वर्षामध्ये दशहरामध्ये, गंगा दशहरामध्ये 10 दिवस बोलावा असं जरी ठरवलं तरी पण 52 श्लोकांचं वर्णन करणं शक्य नाही आहे. या सगळ्या श्लोकांचं अभ्यास करून काही प्रमाणामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलं आणि ही शक्ती भगवतीने मला या ठिकाणी प्राप्त करून दिली.
गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. केवळ गंगा गंगा म्हणा आणि मुक्त व्हा, असं हे वचन आहे. ती तिचीच लीला आहे की तिने माझ्याकडून एवढं सगळं घडवून घेतलं आणि माझ्याकडून एवढं सगळं घडवून घेण्यासाठी या नरहर गुरु वैदिक आश्रमाने जो मला आग्रह केला, प्रचंड आग्रह आहे बरं, एकदा संपर्क झालेला नाही, अनेकदा संपर्क झाल्याच्या नंतर हा योग आलाय. कुठेतरी परीक्षेच्या कामात व्यस्तता असल्याच्या नंतर माझंही येणं शक्य नव्हतं, परंतु वैदिकाश्रमाच्या सत्कर्मामुळे मला ते फलित प्राप्त झालेलं आहे. वैदिकाश्रमाच्या सत्कर्माचं फलित मला प्राप्त झालं आणि या ठिकाणी मला येणं शक्य झालं. याकरिता मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.